तुम्हालाही माहितीये का की ऑन अन ॲव्हरेज एखादा पुरुष जेवढे पैसे कमवतो त्यातले तो स्वतःवर किती खर्च करतो? मला विश्वास बसणार नाही. 6% ऑफ द टोटल इन्कम आणि बाकीचे जातात त्याच्या EMI मध्ये, त्याच्या फॅमिलीसाठी, आई वडिलांसाठी, जे काय असेल ते, पण स्वतःसाठी फक्त 6%. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण एखाद्या वेळेला महिन्यातनं तुझ्या मित्रांबरोबर बाहेर जातो, त्यावेळेला ती बायको असते आणि ती इरिटेट करते की मी दिवसभर मुलांना सांभाळते, मी घरात आहे आणि आज तुला खुशाल गेलास तू मित्रांसोबत. तर का बाई, सोड त्याला, काहीतरी एक त्याला त्याचा पण वेळ पाहिजे. अशा वेळेला आपण हे समजून घेतलं पाहिजे की कदाचित त्याला त्याच्या मित्रांसोबत व्यक्त व्हायचं असेल, काही सांगायचं असतील, काही गोष्टी असतील, त्याला हे सांगायचं असेल की त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, करिअर मधले काय प्रॉब्लेम. त्याला असं वाटत नसेल की ऑलरेडी माझी बायको मुलं सांभाळते, माझ्या आई वडिलांचं करते, घर सांभाळते आणि कुठे तिला जाऊन हे सगळे टेन्शन. हाही विचार त्या पुरुषाच्या मनात असूच शकतो. दरवेळेला गेलाय तो मित्रांबरोबर मुंडगायला, असंच असेल का? तर गरजेचं नाहीये. पुरुष पटकन व्यक्त होत नाही आणि मग मित्र ही खूप एक छान जागा आहे त्यांची, प्रत्येक पुरुषांची. आणि मला असं वाटतं की आपल्या नवऱ्याचे, आपल्या वडिलांचे खूप मित्र असावेत असं आपण विचार करायला पाहिजे. आपल्या मुलाचे खूप मित्र असायला पाहिजे. का तर आपण एक शांततेत राहिलं पाहिजे की अरे ह्याला मित्र आहेत म्हणजे हा त्यांच्याजवळ सांगून मोकळा होईल, हा कधी डिप्रेशन मध्ये नाही जाणार. तर खुश व्हा तुम्ही जर तुमचा नवरा मित्रांबरोबर बाहेर जात असेल आणि इनफॅक्ट जाऊ देत त्याला, ही डिझर्व्स इट.